मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। आता मीरा भाईंदरमधील व्यापारी तसंच व्यापारी संघटनांनी मनसेविरोधात मोर्चा काढलाय। तसंच मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे। व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। तर हा मोर्चा भाजप पुरस्कृत आहे असा दावा मनसेने केला आहे। मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडेल असं मनसैनिक यात बोलताना दिसतात। समोरचा व्यक्ती हिंदीमध्ये बोलतोय आणि त्याच वेळी अचानक मनसैनिकांनी त्याला प्रश्न विचारला समोरच्या व्यक्तीला की महाराष्ट्रात कोणत्या भाषा बोलल्या जातात। तर यावेळी महाराष्ट्रात सर्व भाषा बोलल्या जातात असं या व्यक्तीने उत्तर दिल्याचं या व्हिडिओत दिसतंय। त्यानंतर मनसैनिकांनी या व्यक्तीवर हात उचललाय आणि मारहाण केली। मराठी बोललेला आज आपने क्या बोला आप इधर भी बोलेंगे मेरे को बोलो सीखेगा करके क्या बोले क्यों मराठी बोलेगा मतलब ये क्या होता है क्यों मराठी महाराष्ट्र में ना इतना मालूम मेरे बोलो महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? सब भाषा कौन सी भाषा बोलते हैं? सब भाषा बोली जाती है। कौन सी भाषा बोली जाती है? कौन सी भाषा बोली जाती है? कौन सी भाषा बोली जाती है? त्यावेळेला हिंदी सक्तीचा जेव्हा GR रद्द केला गेला त्यावेळेला मीरा भाईंदरमध्ये आमचे पदाधिकारी मिरवणूक काढत होते, विजयाचा जल्लोष करत होते। कोणतरी मला वाटतं 2-3 लोक तिथे त्या दुकानामध्ये पाण्याची बॉटल घेण्यासाठी तिकडे गेले। तर तो एक दुकानदारांनी आगाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना मीरा रोड में मराठी का चलती है या तो हिंदी ही चलती है त्याच्यावरनं बाचाबाची झाली। तो अख्खा व्हिडिओ आहे। मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे। त्याच्या आधी त्यांनी काय आगाऊपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो, त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो, जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो। ही आमची पक्षाची भूमिका आहे। ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, तुम्ही एवढे वर्ष राहिलात, महाराष्ट्रात पोट भरलात, इथल्या आगरी कोळी समाजाच्या जागा विकत घेतल्यात आणि त्यांच्या जीवावर तुम्ही हे सगळं उभं केलं। त्या आगरी कोळी समाजाची भाषा तुम्हाला माहित नाही। त्याने जर उत्तर दिलं असतं इथली भाषा मराठी आहे आणि आम्हाला बोलायला कमी आहेत, आम्ही समजून घेतलं असतं। त्या माणसाचा त्या व्हिडिओ मधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचललाय। आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही, परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ॲटिट्यूड होतं ना, तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस, तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं। आज तो व्हिडिओ आहे, यात बाबूलाल नावाची व्यक्ती आहे ज्यांना मारहाण करण्यात आली मनसैनिकांकडून। आणि याबाबत संदीप देशपांडे यांनी काय म्हटलं ते बघितलं आणि अविनाश जाधव यांचीही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडेल असा इशारा देखील मनसैनिक या व्यक्तीला देत आहेत आणि असं म्हणत 3-4 कानाखाली या व्यक्तीच्या लगावल्यात। मारहाण केली आहे या व्यक्तीला मीरा भाईंदरमध्ये आणि याच घटनेचे पडसाद आता मीरा भाईंदरमध्ये उमटतायत, राज्याच्या राजकारणात सुद्धा उमटतायत। मीरा भाईंदरमध्ये या घटनेच्या विरोधात व्यापारी एकवटलेले आहेत आणि व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे। इतकंच नाही तर व्यापाऱ्यांनी आपला एक मोर्चा सुद्धा काढला होता, कारण आज या व्यापाऱ्यासोबत ही घटना घडली आहे, उद्या आपल्या कोणासोबतही घडू शकते या भावनेनं या सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत मोर्चा काढला आणि बंद पुकारलाय। मीरा भाईंदरमधली ही घटना आहे। मनसैनिक एका दुकानात गेले आणि तिथल्या व्यापाऱ्याला मारहाण केलेली आहे। हा व्हिडिओ आपण परत एकदा ऐकूयात। क्यों मराठी बोललेला
संदीप राणे साहब हमको सारे मालूम है कभी कंपलसरी हुआ। आज तो आपने क्या बोला? क्या बोला आपको? क्या बोला? कितना पड़ेगा हमको? आप इधर भी बोल रहे हैं मेरे को। अरे हमको मराठी नहीं आता तो सिखाना पड़ेगा ना। क्या बोलो? सीखिएगा करके क्या बोले? क्यों मराठी बोलेगा मतलब? ये क्या होगा? क्यों मराठी बोलो? अरे इसको मराठी महाराष्ट्र में ना इतना मालूम मेरे को बोलो। महाराष्ट्र में कौन कौन सी भाषा बोली जाती है? सब भाषा होती है। कौन सी भाषा? क्या भाषा बोलते हैं? क्या भाषा बोलते हैं? क्या भाषा बोली जाती है? कौन सी भाषा बोली जाती है? कौन सी भाषा बोली जाती है? कौन सी भाषा बोली जाती है? कौन सा भाषा? क्यों? तर मीरा भाईंदर मधली जी घटना आहे त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटतायत, राज्याच्या राजकारणात सुद्धा उमटतायत। त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो की मुजोरी नेमकं कोण करतंय? मराठी न बोलणारा हिंदी भाषिक त्यात मुजोरी करतोय की मनसैनिकांची मुजोरी आहे? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि त्यासाठीच आजची चर्चा या विषयावर आयोजित करण्यात आलेली आहे। चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, त्याचबरोबर मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे आणि ज्येष्ठ पत्रकार किरण तारे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी मी मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांच्याकडे जातो। योगेश खैरे जी, जो घडला तो प्रकार तुम्हाला योग्य वाटतोय का? केवळ मराठी बोलला नाही म्हणून मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे मनसैनिकांची? नाही, ज्या पद्धतीने तो व्यक्ती जो आहे तो ज्या पद्धतीने त्याची मुजोरी दिसतीये ती योग्य वाटतेय का? कारण ज्या पद्धतीने तिथे आमचे जे महाराष्ट्र सैनिक होते, ज्या दिवशी हे दोन हिंदी सक्तीचे 2 GR रद्द झाले त्या दिवशी तिथे सेलिब्रेशन चालू होतं, त्यावेळेस तिथे एक त्या दुकानामध्ये ते पाण्याची बाटली आणायला गेले असताना त्यावेळेस तिथं हा प्रकार घडलेला आहे। तिथे जर का ते स्पष्टपणे त्याला विचारतायत की महाराष्ट्रामध्ये कुठली भाषा बोलली जाते, आता महाराष्ट्रामध्ये कुठली भाषा बोलली जाते तर मराठी भाषा बोलली जाते। मराठी भाषा ही राज्याची अधिकृत भाषा आहे। जर असं असताना तो व्यक्ती मुजोरपणे तिथे सांगतोय की महाराष्ट्रात सगळ्या भाषा बोलल्या जातात, आणि तुम्ही जर बघितलं तर त्याच्या ज्या पद्धतीचा तिथे ऍटिट्यूड दिसतोय, ज्या पद्धतीने ते बोलतोय, ज्या पद्धतीने तो उभा आहे, ज्या पद्धतीने त्याचं सगळं वर्तन आहे, हे बघितलं तर त्याची तिथे पूर्णपणे मुजोरी चालू आहे। आणि अशी मुजोरी चालू असताना तो जर का अशा पद्धतीने मराठी भाषेचा अपमान करत असेल, आता काय होते माहितीये का, तो जी क्लिप दाखवली जाते ना बऱ्याचदा ती फक्त तेवढी 40 सेकंदाचीच क्लिप दाखवली जाते। जर का त्याच्या मागचा पुढचा सगळा प्रसंग बघितला तर यामध्ये आमचे कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक काय उठसूट कुणाला उठणार मारहाण करणार अशातला आपण योगेश खैरे जी, मनसैनिक त्याच्या दुकानात गेले, तो मनसैनिकांच्या दुकानात किंवा घरी नाही गेलेला आहे आणि मनसैनिक त्याच्यावर हात उचलतायत, एक नाही तर 3-3 मनसैनिक त्याला मारहाण करतायत, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला हात उचलायचा? नाही, मग त्याचं दुकान महाराष्ट्रातच आहे ना। दुकान महाराष्ट्रात आहे, मराठी बोललं पाहिजे ही अपेक्षा, हा आग्रह सुद्धा योग्य आहे, पण समोरचा व्यक्ती जर बोलत नसेल तर त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्यावर हात उगारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्यांनी जर मुजोरी केली नसती तर हा प्रकार घडलाच नसता। एक लक्षात घ्या, ज्या वेळेस कुणी हा मराठीचा अपमान नाहीये का, त्याने जर स्पष्टपणे तिथे सांगितलं असतं की महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते, मला मराठी कमी प्रमाणात येतं तर मी हिंदीमध्ये बोलतोय, त्याचा विषय संपला असता ना तिथं। तो ज्या पद्धतीने मुजोरीने सगळ्या गोष्टी करतोय, आता ही मुजोरी करणं म्हणजे मराठीचा अपमान नाहीये का? आणि मराठीचा अपमान होत असेल तर कानफाटात बसणं। ठीक आहे, अवधूत वाघ यांच्याकडे मला जायचंय। अवधूत वाघ सर, गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय मराठी आणि हिंदी भाषिकांमधला तणाव जाणीवपूर्वक वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत का? आणि मग या सगळ्या तणावाला हिंदी भाषकांच्या बाजूनं भाजपला जोडलं जातं? नाही, कृपा करून भारतीय जनता पक्षाला कोणाच्या विरोधात उभं करू नका, आम्ही सर्वांच्या बरोबर आहोत। ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये भाषेच्या बेसवर, भाषेच्या पायावर वेगवेगळ्या प्रांतांची रचना झाली, त्यावेळी महाराष्ट्राची
महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी. मराठी माती, मराठी संस्कृती, मराठी माणूस आणि मराठी भूगोल हा या महाराष्ट्राचा श्वास आहे, आन मान आणि शान आहे. आणि त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणीही केला तर 12 कोटी जनता ही एकत्रितपणे आपला हुंकार दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य हे नेहमीच मराठीच्या बाजूने उभं राहील. आता दुसरा जो प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जे परप्रांतीय आणि परभाषिक, मी परप्रांतीय म्हणण्यापेक्षा परभाषिक लोक येतात, ते इथे येऊन आपलं बस्तान बसवतात, कामं करतात, दुकानं करतात, उद्योग करतात, वगैरे वगैरे वगैरे. पण याबद्दल नाक मुरडण्यापेक्षा हे सगळं, आता हा जो मिठाईवाला आहे तो मराठी का नाही याचा कधी कोणी विचार केलाय का? त्याची मुजोरी दूर करण्याचा सगळ्यात मोठा मार्ग आहे म्हणजे त्याचं दुकान मराठी माणसाचं असलं असतं तर हा प्रश्नच आला नसता. मराठी माणूस उद्योगामध्ये, दुकानामध्ये, व्यापारामध्ये का कमी आहे याचा मराठीच्या नावाने सदैव बोंबलत बसणाऱ्या काही पक्षांनी कधी विचार केलाय का? मराठी माणूस हा फक्त वडापावची गादी टाकण्या इतपतच आहे का? एकेकाळी ओगले, किर्लोस्कर आणि गरवारे सारखे मराठी उद्योगपती होते. त्या धर्तीवर गेल्या 70 वर्षामध्ये नवीन उद्योगपती आलेत का? मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण म्हणतो 27,000 कोटीचे टेंडर्स दरवर्षी दिले जातात. त्यातील किती टेंडर्स मराठी उद्योजकांना, मराठी कॉन्ट्रॅक्टर्सना मिळतात? चाकण सारख्या MIDC मध्ये जवळजवळ 90% जे कारखाने आहेत ते परभाषिकांचे आहेत आणि त्यांच्या समोर आपली मराठी माणसं आम्हाला गार्डनिंगचं काम द्या, आम्हाला सिक्युरिटीचं काम द्या, आम्हाला हाऊसकीपिंगचं काम द्या यासाठी जर रांगा लावत असतील तर हे चित्र काही आपल्यासाठी भूषणावह नाही. आपल्यामध्ये राज्यकर्ते तर आहेतच, कारण शेवटी महाराष्ट्राचा राजगाडा हा मराठी माणूसच चालवणार. परंतु फक्त राजकारण हेच काही एका राज्याला वर घेऊन जात नाही. त्याच्याबरोबर व्यापार असतो, उद्योग असतो, उदीम असतो आणि इतर सर्व गोष्टी असतात. मराठी माणूस हा व्यापार आणि उद्योगामध्ये कुठेतरी कमी पडतो आहे. आपल्याकडे त्या मानाने वित्त व्यवस्थापनाचं ज्ञान, कौशल्य कमी आहे, अर्थाचं कारण कमी आहे आणि प्रत्येक वेळी आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे पैसे नाहीत हे कारण चालत नाही. कारण पूर्वी असं म्हणायचे, माझे वडील असं म्हणायचे की मारवाडी लोक लोटा घेऊन आले म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये. मी कोणाची बाजू घेत नाही, कोणाला कमी लेखत नाही, मी जे फॅक्ट माझ्या अनुभवाने सांगू इच्छितो. आणि तिथे येऊन त्यांनी जर इथे येऊन बस्तान बसवलं असेल तर त्यांच्या चिकाटीचा जो गुण आहे तो आपण घेऊन आपण सुद्धा मीरा भाईंदर हा जो उत्तर कोकणातला भाग आहे, निसर्ग संपन्न भाग आहे, तिथे जे आता डेमोग्राफिक चेंजेस झालेले आहेत तिथे आज जर तुम्ही मीरा भाईंदर मध्ये जाऊन पाहिलं, एस्पेशली मीरा रोड मध्ये, तर तिकडे डेमोग्राफिक टोटली चेंज आहे. मराठी माणूस दिसत नाहीये. मराठी माणूस हा कुठेतरी आणखीन लांब म्हणजे हायवे पासून लांब, किनारपट्टी जवळ किंवा इतर ठिकाणी निघून गेलेला दिसतोय. आणि जी बहुसंख्य दाट लोकवस्ती आणखीन मेन सिटी आहे ती इतर भाषिकांनी कॅप्चर्ड केली. अर्थात त्यांनी काही मराठी माणसाला उचलून बाहेर फेकून दिलं नाहीये. म्हणजे ही पुश अँड पुल नीती आहे. कोणतरी आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो आणि आपलीच लोक त्यांना जागा देतात आणि आपण दूर जातो. गिरगावमध्ये आणि दादरमध्ये बहुसंख्याक असलेली मराठी माणसं आता बदलापूरमध्ये, अंबरनाथमध्ये, अगदी टिटवाळ्यामध्ये किंवा कर्जत आणि कसारामध्ये दिसतात. ती का दिसतात? त्यांना कोणी फेकून दिलेलं नाहीये, परंतु परिस्थितीच्या रेट्याने ते गेलेले आहेत. इथे एक चिकाटी लागते. 10 बाय 10 रूम मध्ये राहून सुद्धा मी माझी जागा सोडणार नाही आणि इथे मी 1000 स्क्वेअर फूटचा किंवा 2000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घेईन. तेवढी चिकाटी दुर्दैवाने माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, मराठी माणसामध्ये कुठेतरी कमी पडते. मला असं वाटतं की सर्व मराठी भाषिकांनी, मराठीवर प्रेम असलेल्या सर्व यांनी एकत्र येऊन आपल्या युवकांना अधिक व्यवसायभूमी करणं गरजेचं आहे. हा तर खूपच छोटा प्रसंग आहे. अवधूत वाघजी, तुम्ही अतिशय योग्य मुद्दे मांडलेले आहेत. पण मुद्दा आहे की मराठीचा आग्रह असणं वाईट नाहीये, पण मराठी एखादा समोरचा व्यक्ती बोलला नाही म्हणून त्याला असं 3-4 जणांनी मिळून मारहाण करणं तुम्हाला योग्य वाटतं का? त्याच्याबद्दल तुम्ही स्पष्ट उत्तर नाही दिलं. मारहाण करणं चुकीचंच आहे, त्याच्याबद्दल मी तर त्याची निंदाच करतो. परंतु ह्याच्यामधलं खरं किती, खोटं किती, काय किती ह्याच्यामध्ये न जाता, जसं आता मला वाटतं मनसेचं कोण आहे, मला दिसत नाहीये, मला योगेश खैरे आहेत, मनसेचे योगेश खैरे आहेत. ते योगेशजी जे म्हणाले की जर त्या माणसाने जर नम्रतापूर्वक बोलले असते की बाबा मला मराठी येत नाही, मला हिंदी आहे, मी नवीन आहे, मी शिकतोय, मी प्रयत्न करेन, हळूहळू शिकेन, परंतु मला जरा तुम्ही समजून घ्या, असं बोलला असता तर तो विषय आला नसता. हे पण तितकंच खरं आहे. हे जर खरं असेल तर, मला खरं खोटं माहित नाही, पण त्याचबरोबर मनसैनिकांनी सुद्धा अशी जबाबदारी घेऊन जर उद्या मीरा
रोडमध्ये, बाबा आम्ही तुम्हाला मराठी शिकतो, मराठीचे क्लासेस काढतो, असं पण पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं पाहिजे. मला असं वाटतं कोणाच्या तरी दोन तोंडामध्ये देऊन आपल्या अस्मितेचा जे थोडीशी ही आहे ना ती आपण विझवू शकतो, आपलं काय म्हणतात त्याला खास भागवू शकतो, पण त्यातनं कन्स्ट्रक्टिव्ह काही येणार नाहीये. मला असे अनेक अमराठी नेते माहिती आहेत, अरुण गुजराती माहिती आहेत, किंवा अनेक जण आहेत अगदी चांगली उत्तम मराठी बोलतात. अगदी राम मनोहर त्रिपाठी सारखे जे राज्याचे मंत्री राहून चुकलेत, अतिशय उत्कृष्ट मराठी बोलायचे. हे जे हिंदी भाषिक किंवा परप्रांतीय आले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अगदी दुधातल्या साखरेसारखे विसरून गेले. आम्हाला असं वाटतं की या महाराष्ट्र हा सर्वांना हात पसरून घेतो आहे. सर्वांनी या संस्कृतीमध्ये आपापले इगो बाजूला काढून मराठी संस्कृतीला काय म्हणायचं त्याला त्याच्या सन्मानाने आमच्यामध्ये यावं, तर कुठेच हा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, बरोबर. किरण तारे सरांसाठी माझा पुढचा प्रश्न आहे. किरण तारे सर, महाराष्ट्रात राहायचं, इथे व्यापार करायचा, मराठी जनांशी रोजचा व्यापारिक आर्थिक संबंध प्रस्थापित करायचा, पण मराठी बोलण्यास मात्र नकार द्यायचा आणि त्याचा कुठलाही गिल्ट नाही की मला मराठी येत नाही, मी मराठी भाषिक प्रांतात राहतो. त्या संतापातून आता अशा प्रतिक्रिया येतात का, मनसेने जे कृत्य केलं ते? हा संताप हा आत्ताचा नाही, पण हा संताप हा पूर्वीपासूनच मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये पोटा पाण्यासाठी, पोटाची खळगी उभारण्यासाठी यायचं, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीकडे, महाराष्ट्राच्या अस्मितेकडे पूर्णपणाने दुर्लक्ष करून आपल्याच मस्तीत जगायचं, ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीतून आलेला हा संताप. आणि हा फक्त मनसेचा आहे असं मला वाटत नाही, हा प्रत्येक मराठी माणसाचा संताप आहे. तुम्ही त्याला फक्त एका पक्षाशी आता मनसेने कृती केली म्हणून त्याला आपण मनसेचं नाव देतो. मुंबईत राहणाऱ्या कुठल्याही मराठी माणसाला विचारलं तर त्याची रिॲक्शन हीच असेल की हे वागणं योग्य नव्हे. तुम्हाला मराठी येत नसेल तर समोरच्याला पोलाइटली सांगितलं पाहिजे की मला बाबा मराठी कळत नाहीये, आवाज येत नाहीये, पण मुंबईमध्ये राहणार आणि आम्ही मराठी बोलणार नाही किंवा मुंबईची भाषा ही मराठी नाही असं बोलणं हा उद्दमपणा आहे. हा याला मुजोरी म्हणतात, हे खरं आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्याने केलं, आता त्याला हिंसाचार म्हणायचा की त्याला प्रतिक्रिया म्हणायची याच्याबद्दल वाद असू शकतो. आता त्याच्या मागची भावना आपण समजून घेतली पाहिजे की मनसेच्या कार्यकर्त्यांनी समस्त मराठी लोकांची भावना तिकडे प्रदर्शित केली असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. व्यापाऱ्यांनी काढलेला मोर्चा, आता अवधूत वाघजी काय म्हणाले मला एक शब्द खरं ऐकू आलेला नाहीये. तुम्ही जर मला त्याचं जीस्ट सांगितलं की ते नक्की काय म्हणाले तर मला त्याच्यावर काहीतरी बोलता येईल. मला एकही शब्द ऐकू आलेला नाही. अवधूत वाघ यांनी मारहाणीचं समर्थन केलं नाहीये, पण ते म्हणाले की अशी अपेक्षा करण्यात काहीच चुकीचं नाहीये की तुम्ही मराठी बोलावं, पण मराठी माणूस बाहेर का फेकला गेला, या व्यापाराचं जिथे दुकान आहे तिथे मराठी माणसाचं आज दुकान का नाहीये, हा विचार आपण केला पाहिजे, असा सगळा मतितार्थ होता अवधूत वाघ यांच्या बोलण्याचा. नक्की हा मुद्दा महत्वाचा आहेच, त्याच्याबद्दल काही वादच नाही. म्हणजे मुंबईतनं मराठी माणूस दूर फेकला गेला आहे. म्हणजे शिवसेनेचे नेते तर काही वर्षांपूर्वी म्हणत असत की आपल्याकडे जे गीत आहे मराठी पाऊल पडते पुढे, तर पाऊल पडते पुढे म्हणता म्हणता ते बदलापूर कर्जतच्या पण पाय पुढे गेलेलं आहे. त्यामुळे मुंबईतनं मराठी माणूस बाहेर फेकला जातो हे खरंच आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण या मराठी उद्योजकांना बळ देण्यासाठी म्हणूनची यंत्रणा उभी केलेली आहे का सरकारने, राजकीय पक्षांनी, विशेषतः समस्त राजकीय पक्षांनी, त्यात काय फक्त भाजप किंवा शिवसेना किंवा मनसेचा असा भेदभाव करण्यात काही अर्थ नाही. सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून काही त्याची सिस्टम उभी केली आहे का, असं झालेलं नाहीये. त्यामुळे काय होतंय की रोजगार बाहेरून आलेले लोक घेत आहेत, स्थानिकांचा रोजगार ते पळवत आहेत, शिवाय वरनं मुजोरी दाखवत आहेत, मनमानी करतायत. हा संताप कधी ना कधी व्यक्त होणारच आणि तो वेळोवेळी व्यक्त होत असतो. आज इथे एका व्यावसायिकाचं उदाहरण आहे. आपण काही दिवसांपूर्वी बघितलं होतं की सोसायटीमध्ये राहणारे लोक सुद्धा म्हणजे जे बाहेरून येतात इथे राहतात आणि म्हणतात आम्हाला मराठी बोलायचं नाही, आम्हाला सत्यनारायणाच्या पूजेला अडथळा होतो, मराठी सण साजरे करायचे नाहीत. हे कुठून येतं सगळं? कारण त्यांना कुठेतरी आर्थिक बळ मिळतं म्हणून. मराठी माणसाकडे किंवा मराठी उद्योजकाकडे जो सामान्यपणाने जगतो, नियम पाळून जगतो, त्याच्या मागे आर्थिक शक्ती उभी राहिलेली नाही. त्यामुळे त्याला असं वाटतं की बाबा या सगळ्या आर्थिक शक्तीशी मी माझा सामना कसा करणार. एक थापड मारली म्हणजे मला त्या व्हिडिओमध्ये जे दिसतंय की मनसेच्या कार्यकर्त्यांनी फक्त एक चापट लगावली आहे, ती सुद्धा थापड नाही म्हणता येणार, ती जरा हलकी झालेली असं मला वाटतं. तर अख्ख्या सगळ्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, पण जेव्हा मराठी माणसावर अशा प्रकारचा अन्याय अत्याचार होतो तेव्हा किती मराठी व्यावसायिक, किती मराठी पक्ष मराठी माणसाची बाजू घेऊन समोर रस्त्यावर येतात, हा पण विचार करण्याचा मुद्दा आहे. इथे राजकारणाचा भाग जर आपण सोडून दिला की राजकीय नेत्यांना आपापल्या सगळ्या मतदारांची पडलेली असते, त्यांना आपला मतदारसंघ सांभाळायचा असतो, तरी देखील लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये मुंबईचं मराठी पण जपलं जाणं, मुंबईमध्ये मराठी वर्चस्व राहणं ही काळाची गरज आहे. हे फक्त मराठी
भाषा आणि मराठी भाषा जाऊन हिंदीमध्ये भाषा तिकडे येणं एवढ्या पुरतं मर्यादित पण नाही. पण किरण सर, ज्या हे अशा वेळेला मारहाणीने हिंदी- मराठी पण जपलं जाणार आहे का मुंबईचं? नाही, प्रश्न तो नाही आहे. म्हणजे मारहाणीने केल्यामुळे मराठी पण जपलं जाणार आहे का नाही, पण या मारहाणीमुळे किंवा एक सापड बांधल्यामुळे या विषयावर आपण चर्चा करायला बसलो ना आज. समजा ही घटनाच घडली नसती तर या विषयावर चर्चाच झाली नसती. चर्चा करण्यासाठी मुद्दा दिला त्यांनी आपल्याला. ती चर्चा पुढे घेऊन जाणं, त्याला काहीतरी कृतीची जोड देणं, हे काम कोणाचं आहे? हे सरकारचं काम आहे, राजकीय पक्षांचं काम आहे. ते त्यांनी करायला हवं ठीक असं आहे. मी म्हणतो. ओके. महाराणीचं समर्थन करण्याचं इथे किंवा मला असं वाटतं की मनसेचे कार्यकर्ते सुद्धा कधी महाराणीचं समर्थन करणार नाही, कुठलाच कार्यकर्ता करणार नाही. पण त्यांना ते काय करावं लागतंय? समोरच्याही व्यक्ती जर तुमच्याशी नीटपणाने बोलत नसेल, ठीक आहे. तुमच्याशी तुमच्या भाषेवरनं तुमच्यावर काहीतरी टिप्पणी करत असेल, तर राग नाही आला तर मग तुमचं रक्त मराठी कसलं? मग तुमचं रक्त थंड आहे असं म्हणावं लागतं. ठीक आहे. ठीक आहे. आणखी 2 पाहुणे आपल्या चर्चेत सहभागी झालेले आहेत. मीरा भाईंदर मध्ये व्यापाऱ्यांचा जो मोर्चा निघाला होता, तो ज्यांच्या नेतृत्वात निघाला ते तरुण शर्मा आपल्या सोबत आहेत. भाईंदर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. आणि काही वेळापूर्वी आपण जो व्हिडिओ बघितला होता, ज्यामुळे आपण सगळे चर्चा करतोय, त्या व्हिडिओत ज्या व्यक्तीला मारहाण झाली ते बाबूलाल नावाचे व्यापारी सुद्धा आपल्या सोबत कनेक्ट झालेले आहेत. बाबूलालजी, माझा तुम्हाला आवाज येत असेल तर नेमकं काय घडलं होतं तिथे तुमच्या दुकानात? अभी 29 तारीख को जो भी हमारा मंच का कार्यक्रम हमारी दुकान के सामने है ना, और कुछ प्रोग्राम था, और उधर 10 बजे सब मंच के कार्यकर्ता उनका डेली का प्रोग्राम था, उधर सब प्रोग्राम कर रहे थे और आधा घंटा उनका प्रोग्राम चल रहा था सब उधर। उसके बाद में 10:30 बजे जो मंच के कार्यकर्ता हमारी दुकान पे आते हैं और कैश काउंटर पानी का बोतल मांगते हैं। उसके बाद में जो कैश काउंटर पे जो बंदा था उसने बोला पानी का बोतल छोटा चाहिए या बड़ा चाहिए। उसके बाद में जो मंच के कार्यकर्ता थे उन्होंने बोला कि काम करो, हिंदी मराठी में बात करो। और उसके बाद में जो भी उन्होंने गाली दिया और बोला कि कानपुर महाराष्ट्र में रहने का, तो महाराष्ट्र मराठी भाषा बोलने का, और नहीं तो जो भी उन्होंने थोड़ा धमकी भी दिया था। उसके बाद दुकान को खोलने के बाद किया। उसके बाद में फिर वो नाश्ता काउंटर पे पानी का जो फ्रिज वगैरह है, तो उधर आदमी को बोला कि हमको पानी को बोतल दो, दिया आदमी ने। फिर उन्होंने पूछा कि उधर भी आता क्या? उन्होंने बोला मेरे को मेरा मेटी से अभी 7 महीने जॉब पे लगा हूँ। उसके बाद में 10 बजे के सामने में ही खड़ा था। मैंने बोला सर ये है ना अभी जॉब पे लगा 21 से है। तो जैसे उन्होंने मेरे को बोला कि आप कौन मेंबर ऑनर हूँ, उन्होंने बोला कि आपको मालूम नहीं क्या जो अपना पास हुआ ये हुआ विधान परिषद में। उसके बाद में मैंने बोला कि काम को सर हम जाते हैं शाम को न्यूज को हम देखते हैं और पास हुआ। उन्होंने बोला कल हुआ। उसके बाद में मैंने बोला आप बताओ जरा, आप बताएंगे हमको मालूम पड़ेगा। तो उसके बाद में है ना उन्होंने बोला कि आपका बिजनेस कौन सी महाराष्ट्र में है? मैंने बोला महाराष्ट्र में। उसके बाद उन्होंने बोला कि महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? तो मैंने बोल दिया ठीक आहे. हा, त्या पुढचा आम्ही सगळा संवाद बघितलाय आणि काय घडलं ते बघितलंय. पण बाबूलाल चौधरीजी, माझा एक प्रश्न तुम्हाला आहे. तुमचा जन्म नेमका कुठला आहे आणि किती वर्षांपासून तुम्ही मुंबईत राहत आहात? मुंबई में हमारा 20 साल की दुकान है, लेकिन जोधपुर के नाम से 20 साल से मेरा बना दुकान हमारा दुकान है सर। ठीक आहे. तुम्हाला जी मारहाण झाली ती निषेधार्हच आहे, त्याचं कोणीही समर्थन अजिबात करणार नाहीये, या चर्चेत सुद्धा करत नाहीये. पण बाबूलालजी, एक अपेक्षा असते की तुम्ही व्यापार करत आहात, तुम्ही महाराष्ट्रात मुंबईत राहत आहात, तर तिथली जी भाषा आहे मराठी ती तुम्ही बोलावी, एवढी एक रास्त अपेक्षा असते. त्यात अडचण काय होती? आता है सर हमको, लेकिन एक्चुअली क्या है धंधा पूर्ति आती है। जैसे अभी आपस में जैसे अभी अपन बात कर रहे हैं, जैसे बात करने में थोड़ा हम लोग अड़चन आती है, इसलिए सामने वाला बंदा जो हिंदी बोलता है तो हिंदी में ज्यादा कर बोलते हैं। ऐसा मराठी भाषा से हमको कोई वो विरोध नहीं है, और उसके हम लोग हमको महाराष्ट्र भाषा का वो करते दिल से भी मानते हैं, लेकिन थोड़ा भी कम बोलने का आता तो उसमें थोड़ा रुकावट आता है, इसलिए थोड़ा हिंदी में कस्टमर भी ज्यादा हिंदी में बोलते सर। ठीक आहे. तुम्ही हिंदी बोलतात, तुम्हाला मराठी येत नाही, ती यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे सगळ्यांची, पण हरकत नाही. पण बाबूलालजी, हीच गोष्ट तुम्ही विनम्रपणे सांगितली असती तर मारहाणीची घटना घडलीच नसती असं मनसेचं म्हणणं आहे. आपल्या सुद्धा चर्चेत मनसेचे प्रवक्ते आहेत योगेश खैरे, त्यांनी सुद्धा तेच म्हटलंय
की म्हणजे तुमचा ऍटिट्यूड हा मुख्य प्रॉब्लेम होता. महाराष्ट्रात कोणती भाषा बोलल्या जाते असं म्हणलं तर तुम्ही सर्व भाषा बोलल्या जातात असं उत्तर दिलं आणि ते उत्तर मनसैनिकांना झोंबलं आणि त्या संतापातून हा सगळा प्रकार घडला असं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात मराठीच बोलल्या जाते ना. सर वो बात सही है आपका, लेकिन एक्चुअली कैसा है, उन्होंने जैसा स्पष्ट किया था समाज में बहुत ही भाषा बोली जाती है, तो मैंने नॉर्मल बोल दिया अभी की सभी भाषा बोली जाती है. तो उन्होंने ऐसा बोला था महाराष्ट्र की मातृभाषा क्या है, तो हम लोग बोलते थे कि मराठी है, लेकिन उन्होंने जैसा बोला वैसे हमने सिंपल ऐसा बोल दिया. ठीक आहे, उसका वो बात. ठीक आहे. मला तरुण शर्मा यांच्याकडे जायचं आहे. तरुण शर्माजी, आज एवढा सगळा मोठा मोर्चा तुम्ही यापूर्वी काढला, मोर्चा मागची नेमकी भूमिका तुमची काय, तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही मोर्चा काढला ठीक आहे, मारहाणीचा निषेध केला हे देखील ठीक आहे, पण आता व्यापाऱ्यांना मराठी बोलता यावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? सर आम्ही एकदम क्लिअर आहे आमचं मत आणि आम्ही जे मोर्चा काढलं आम्ही मोर्चा काढण्यापूर्वी यांनी तुम्ही आता किरण वाघे साहेबांचं एकच होतं त्यांचं समोर एक कानफटा वाजवला. साहेब आमची एफआयआर आणि आमची तक्रार बघा, आमचा व्हिडिओ बघा, त्यांना 11 वार त्यांना कानफटा वाजवलेले आणि त्यांचे प्रश्न होते. त्यांनी आमच्या मित्राला हे विचारलं आणि ते पण व्यवस्थित भाषेमध्ये विचारले. जर त्यांनी असं होतं त्यांनी हिंदीमध्ये मला प्रश्न विचारले, ते बॉम्बे महाराष्ट्र हिंदी भाषा बोली जाती, तो उन्होंने क्या गलत बोला? अगर आप लोगों को मराठी पूछा तो वो कोशिश करता था आपल्या भाषेमध्ये बात करने का. जब तुम्ही मला मराठीमध्ये विचारलं, तुमचे पत्रकार विचारते किती वेळी हिंदीमध्ये, तर तुम्ही हिंदीमध्ये जबाब देता, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याला काढणार वाजवलं. तुम्ही आता तुमच्या समोर जितके पण लोक बसले सर्वांनी म्हटलं की आम्ही मारवाडी कोणी लोटा घेऊन आले, कोणी खाली हातातून आले. साहेब आम्ही इथे येऊन आम्ही धंदे व्यवहार केले, आम्ही मराठी आणि महाराष्ट्राचे कुठे विरोध केले तुम्ही दाखवा. कोणत्याही सणमध्ये तुमचे कांदे लावून आम्ही उभे नाही राहिले असं नाही ना सर. तुम्ही आम्हाला महाराष्ट्र कसं काय बोलत नाही. तसंच मी तुम्हाला सांगतो, आमचे नातेवाईक आता माझ्या जन्म झाला, माझ्या मोरगाव, माझ्या लहान मुलं सर्व शाळेमध्ये जातात, तिथे मराठी मराठीचं. ठीक आहे, ठीक आहे. तरुण शर्मा, आणखी मला काही प्रश्न आहेत, मी तुम्हाला आणि बाबूलाल यांना पण मला विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी योगेश खैरे यांची मी प्रतिक्रिया घेतो. योगेश खैरेजी, बाबूलाल चौधरी ज्यांना मारहाण झाली ते व्यापारी आणि ज्यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला, भूमिका घेतली ते तरुण शर्मा, दोघांची प्रतिक्रिया आपण बघितली. तुम्हाला ती पटते आहे का? म्हणजे मला विशेष वाटतंय, त्यांनी सांगितलं की मी 20 वर्षापेक्षा जास्त महाराष्ट्रात राहतो. 20 वर्षापेक्षा जास्त महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला जर महाराष्ट्राची भाषा कुठली आहे हे माहित नसेल तर याचा निषेध व्हायला नको. जर का 20 वर्षामध्ये एखादा व्यक्ती बाहेरून येऊन 20 वर्षामध्ये इथली भाषा शिकू शकत नसेल तर याचा निषेध व्हायला नको. मला एक कळत नाही की आता जे इथं बसलेले आहेत, मी अवधूतजी किंवा इतर जे तरुण शर्मा वगैरे जे बसलेत, यांनी या माणसाला मराठी येत नाही, तो मराठी बोलला नाही किंवा मराठीचा ज्या पद्धतीने त्यांनी मुजोरपणे अपमान केला याचा पण निषेध त्यांनी केला पाहिजे इथं या गोष्टीचा. आणि हे का होते माहितीये का सौरभजी, की आता अवधूतजींनी जे सांगितलं की बाहेरून लोक आले, लोटा घेऊन आले वगैरे वगैरे, पण इथं का आले तर याला कारण असं होतं की महाराष्ट्राची जी भूमी आहे, महाराष्ट्राची जी जमीन आहे ही अतिशय सुपीक जमीन आहे. म्हणजे इथे व्यवसायासाठी सुपीकता आहे, इथं उद्योगधंद्यांसाठी सुपीकता आहे, इथं नोकऱ्यांसाठी सुपीकता आहे. यामुळे तर सगळे लोक इथं बाहेर नाही येतात ना. आमचं इथं बाहेर नाही आल्यानंतर इथल्या लोकांशी तुम्ही सौजन्याने वागलं पाहिजे का नाही वागलं पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि हे का होतंय, आता हा जो मोर्चा आहे, ह्या मोर्चा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत मोर्चा दिसतोय की ज्या पद्धतीने अविनाश जाधव, मला आता यांना जे आहेत बाबूलाल जे आहेत त्यांना विचारायचंय की तुमची आणि अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत यांची चर्चा पोलीस स्टेशन मध्ये झाली होती आणि त्यावेळेस तुम्ही त्यांना असं म्हटलं होतात की माझ्याकडून पण चुकीच्या पद्धतीने बोललं गेलं असं हे बोलले होते तिथं अविनाश जाधवांशी, आणि हा आपण विषय थांबवू असं ते तिथं म्हटले होते. त्यानंतर सुद्धा मग त्यानंतर अशा काय गोष्टी घडल्या की ह्यातनं हा विषय नंतर थांबला नाही, मग मोर्चा वगैरे या सगळ्या गोष्टी पुढे गेल्या, तर या मागे नंतर राजकारण सुरू झालं ना. आता तुम्ही आम्हाला म्हणताय पोलीस स्टेशन मध्ये आम्ही कुणी व्हायरल केला,
व्हायरल कोणी केला व्हिडिओ? एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात मराठीचा अपमान झाला ना तर अशा पद्धतीने प्रतिक्रिया मनसेकडून येणार. अशा पद्धतीने जर अपमान होत असेल तर प्रतिक्रिया अशाच पद्धतीने येणार, हे लक्षात ठेवा. ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या त्या अतिशय चुकीच्या आहेत. अहो, एक लक्षात घ्या, म्हणजे मला मी बोलू का ते बोलणार आहेत? मी बोलू का तुम्ही बोलताय? ठीक आहे योगेश खैरेजी, तुमचा मुद्दा मांडा, त्यानंतर मी तरुण शर्मा आणि मग बाबूलाल यांच्याकडे जाईल आणि अवधूत वाघ यांची प्रतिक्रिया मला घ्यायची आहे, कारण भाजपवर सुद्धा तुम्ही आरोप केलाय. एकच विषय, 2 मिनिटं मी 2 मिनिटं घेतो. बोला बोला. ह्या गाड्या मागे कारण काय मी सांगू का? की ज्या पद्धतीने मी सांगतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतिशय ज्येष्ठ नेते माग असं मुंबईत येऊन ह्याच पद्धतीने बोलले की घाटकोपरची भाषा गुजराती आहे. माग एक महाराष्ट्र सरकार मधले एक जबाबदार मंत्री अशाच पद्धतीने बोलले की मुंबईची बोली भाषा हिंदी झालेली आहे. या अशी जी स्टेटमेंट येतात ना, अशी स्टेटमेंट आली की ह्या लोकांना फावता अशा पद्धतीने, मग त्यांना वाटतं काय फरक पडतोय, आपल्या माग अतिशय मोठी लोक आहेत, आपण अशा पद्धतीने बोललो तर त्यातनं काय होणार आहे? ही जी मुजोरी वाढण्याची जी कारण आहेत ना, त्याला या पण गोष्टी कारणीभूत आहेत. ठीक आहे, मी आधी अवधूत वाघ यांचं उत्तर घेतो, कारण ते महत्वाचं आहे. थेट भाजपवर, संघ परिवारावर तुम्ही आरोप केलेले आहेत. अवधूत वाघजी, योगेश खैरे यांनी काय मुद्दा मांडलाय तो पोहोचलाय तुमच्यापर्यंत. त्यांनी भैयाजी जोशी यांचं नाव घेतलेलं आहे आणि सत्ताधारी वर्गाकडून अशा प्रवृत्तींना कुठेतरी पाठबळ मिळतं असा थेट आरोप केलाय त्यांनी. आणि संस्कृती माणसाला जोडायचं काम करतं. समाजकारण असो किंवा राजकारण असो, हे समाजाला घडवण्यासाठी असतं, बिघडवण्यासाठी नसतं. हा पहिला मुद्दा आहे माझा. त्याच्यामुळे मराठी भाषा असो किंवा इतर कुठची भाषा असो, ह्या सर्व भाषांचा उपयोग समाजाला जोडण्यासाठी करावा. दुसरी गोष्ट, सातत्याने एक विषय येतोय, मारणं, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, उत्तर देऊ, प्रत्युत्तर देऊ. आणखीन एक महत्वाचं एक वाक्य आहे, कोणी सांगितलं माहित नाही, परंतु ते असं म्हणतात की जे तलवारीने मोठे होतात ते तलवारीने मरतात. तुम्ही आता तुमची एक ऑडिओ क्लिप दाखवली आहे, त्यामुळे आमचे मित्र संदीप देशपांडे म्हणाले की आम्ही हात जोडून आधी विनंती करतो, नंतर हात सोडून करतो. बघा, जर तुम्ही हात सोडून करायला लागलात तर इतर लोक काय आपले हात काय बांधून ठेवत नाहीयेत. आणि त्याची 2 उदाहरणं देतो. ज्यांनी हे उद्गार काढले त्या संदीप देशपांडेंना शिवाजी पार्क मध्ये मारहाण झाली होती. दुसरा मी एक मुद्दा देतो की IBN लोकमत मध्ये ज्यावेळी वागळे होते संपादक, त्यावेळी IBN लोकमतच्या विक्रोळी ऑफिसमध्ये सुनील काय त्यांचं नाव, राऊत म्हणजे संजय राऊतचे भाऊ आणि त्यांची लोक यांनी हल्ला केला होता. त्याला IBN मधल्या लोकांनी एवढा चोपला की ऍक्च्युअली ऍडमिट करावं लागलं आणि ती केस अजूनही चालू आहे. मी कोणाचं काय बोलत नाहीये, चांगलं वाईट बोलत नाही, मी ऍक्शन आणि रिॲक्शन बोलतोय. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण कोणाला टार्गेट करतो. आपण ज्यावेळी जावेद अख्तर हा जवळजवळ 50-60 वर्ष मुंबईमध्ये राहतो, त्याला मराठी भाषा बोलता येत नाही, त्याच्या कार्यक्रमाला आपण जातो आणि त्याला आपण हा कधी प्रश्न विचारत नाही की तू 60 वर्ष इकडे राहतो, तुला मराठी का नाही बोलता येत, आणि तुम्ही एका छोटा कार्यकर्ता आहे म्हणजे ज्याला सॉफ्ट टार्गेट आहे त्याला तुम्ही मारता, 3-3, 4-4 जणांनी मारता. मारा, काय करायचं ते करा, पोलीस त्यांचं काम करतील. परंतु ह्याने समाज घडत नाहीये. आपल्याला जर समाज म्हणून घडवायचा असेल, आपल्याला लोकांना एकत्र करायचं असेल, आपला पक्ष जर वाढवायचा असेल, तर लोकांमध्ये कटुता न येता आपल्या भाषेबद्दल प्रेम कसं निर्माण होईल याच्यासाठी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचंय. मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये 2.5 वर्ष काम केलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अगदी कुसुमाग्रजांचा जन्मदिन असो किंवा इतर मराठी विषयक कार्यक्रम असो, अतिशय जोमाने, अतिशय प्रेमाने आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरी करते. राज ठाकरेंची स्वतःची मराठी बद्दलची जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट आणि एका कलाकाराला साजेशी अशी आहे. त्यामुळे कुठचाही साहित्यिक प्रसंग किंवा प्रोग्राम असो, तिथे राजसाहेब ठाकरे सत्तेवर असोत किंवा नसोत, त्यांना सातत्याने बोलावलं जातं, ही त्यांच्या कलेची पावती आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी, तुमच्या एवढीच माझ्या मनामध्ये सुद्धा मराठीची तळमळ आहे. माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमामध्ये शिकलेली आहेत. मी मराठीमध्ये लिहितो, मराठीमध्ये बोलतो, मराठीमध्ये विचार करतो आणि मराठीतच झोपतो. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज ठाकरेंच्या मनामध्ये असलेली जी मराठीची तळमळ आहे त्या तळमळीने काम करा. हात उचलायची काही गरज नाहीये. हात जोडून आपण जग जिंकू शकतो. हात वर करून आपण फक्त माणसं तोडू शकतो. ठीक आहे, योगेश खैरेजी, पटते तुम्हाला अवधूत वाघ यांची भूमिका?
नाही तर अवधूतजींनी आता जावेद अख्तर वगैरे साहेबांचं नाव घेतलं. एक लक्षात घ्या, विषय इथं ज्या पद्धतीने घडलेला प्रसंग तुम्ही बघा, आजपर्यंतचे अशा पद्धतीचे जे प्रसंग घडलेत ना, याला कारण एकच आहे की अतिशय मगरूरपणे मुजोरीने दिलेली उत्तर. जर का तुम्हाला मराठी येत नाही तर तुम्ही अतिशय सौजन्याने तुम्ही सांगू शकता ना की समोरून की मला मराठी येत नाही, मी आता नवीन आलोय, की मी शिकतोय, काय करतोय, व्हॉटेवर. तुम्ही ह्या गोष्टी अतिशय सौजन्याने समोर सांगू शकता ना. जर का समोरून मुजोरी मगरुरीपणाची उत्तर येत असतील तर आता महाराष्ट्र सैनिकांनी त्यांच्या पुढे लोटांगण घालून त्यांना सांगायचं का बाबा आमचं चुकलं, तू आता मराठीत व्यवस्थित बोल. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आपण बाबूलाल चौधरी यांच्याकडून घेऊयात. बाबूलालजी, तुम्ही विनम्रतेनं ते का नाही तेव्हा सांगितलं की मला मराठी येत नाही बाबा, मी शिकण्याचा प्रयत्न करतो, मला येत नाही मराठी? ऐसा क्वेश्चन नहीं किया था सर, उन्होंने ऐसा क्वेश्चन नहीं किया था. उन्होंने ऐसा ही बोला कि आपका कौन से स्टेट में दुकान है, उसके बाद महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है. तो मैंने सिंपल उत्तर दिया तो महाराष्ट्र में सभी भाषा बोली जाती है. नाही, पण त्याच्या आधी संदीप देशपांडे यांनी एक आरोप केलाय तुमच्यावर की जेव्हा मनसैनिक तुमच्या दुकानात आले होते तेव्हा तुम्ही म्हणालात की अरे भाई मीरा भाईंदर में कहा ये सब मोर्चा, यहाँ तो हिंदी चलती है, मराठी कहाँ चलती है, असं काही तुम्ही म्हणाला होतात मनसैनिकांना? नहीं सर, ऐसा कुछ नहीं हुआ है. तो एकदम है ना, हमारी दुकान में सीसीटीवी कैमरे लगे हुए हैं, ऐसा कुछ बात नहीं है. हमारे को 3 क्वेश्चन नहीं किया, उसके बाद में सीधा मारामारी किया सर. हमको भी मराठी आता है, अभी आपको मराठी आता है टूटा फूटा, थोड़ा बहुत उसमें नहीं आता है, लेकिन बोल सकते हैं मराठी. बिजनेस में जो यूज होता है मराठी, हम लोग बिजनेस में बोलते हैं मराठी कराते तो. लेकिन उन्होंने ऐसा बोला ही नहीं, वो सामने से हिंदी बोल रहे थे. उन्होंने 3 क्वेश्चन मेरे को किया, 3 क्वेश्चन के बाद मैंने जैसे बोला कि महाराष्ट्र में सभी भाषाएं बोली जाती है, उन्होंने मेरे को मारना स्टार्ट किया. और एक काम करो, मैंने एक वो भी विनम्रता से एकदम हंस के, और जो मंचे वाला कार्यकर्ता हमारे दोस्त है, हमारे दुकान पे आते हैं, नाश्ता पानी करते हैं, तो एक्चुअली मेरे को तो ऐसा लगा ही नहीं, फील ही नहीं हुआ कि ऐसा होने वाला है. इसलिए मैं हंस के उनसे जवाब दे रहा था, उनसे विनती कर रहा था. आप मेरा वीडियो देखो कि जब वो मार रहे थे ना, मेरे को 4-5 फटका मारने के बाद भी मैं सर कर रहा था, सर रुको. मैं ऐसा मेरा देखो, आप मूवमेंट देखो. और हमारे मैंने कुछ गलत बोला ही नहीं. मैं 4-5 लाफा मारने के बाद भी मैं उनको हाथ से ऐसा करूं, सर रुको, बात सुनो सर, ऐसा. उसके बाद में वो मारते जा रहे थे. मैं एकदम नम्रता से हंस के उनको फिर भी बोला था, इतना जोर से है ना, 5-7 थप्पड़ खाने के बाद भी मैंने उनको बोला सर रुको. मैं बचाने का जुगाड़ लगा के गया, और मैं हाथ का स्टाइल भी नहीं किया कुछ मारने का. उनकी तरफ ऊंची आंख उठा के भी नहीं देखा. दूसरा को कुछ नहीं निकला, और वो मारते ही गए सर. ठीक है. और भाषा हमारा ऐसे मराठी बोला होता ना, तो हम लोग मराठी बोलते सर. ऐसे हमारा तब मराठी जो बिजनेस में हमारा मिठाई की दुकान में यूज होता है, मराठी आते हैं, सब जगह के साथ में मराठी में जवाब देते सर. ठीक आहे. मला तरुण शर्मा यांना प्रश्न विचारायचा आहे पुढचा. तरुण शर्माजी, मनसेकडून एक आरोप होतोय वारंवार की हा व्यापाऱ्यांचा मोर्चा नाहीये, हा भाजप पुरस्कृत लोकांचा मोर्चा आहे. भाजपशी तुमचा काही संबंध आहे का, आणि यापुढे तुम्ही कसा आवाज उठवणार आहात, काय भूमिका घेणार आहात घडलेल्या घटनेसंदर्भात? सर मैं एक बात बोलता हूँ, मैं पहले बोलता हूँ. एक्चुअली कल हम लोग हमारा जो मोर्चा का सर है ना, मंगलवार को हमारे है ना मंदिर में, उसका भी मेरे पास फुटेज है. मंगलवार को हमारा व्यापारी मीरा भाईंदर व्यापारी ऑयल जो है ना व्यापारी का मीटिंग हुआ था. हम लोग उधर है ना 200 आदमी का मीटिंग हुआ, उसके भी फोटो है हमारे पास. हमने डिसाइड किया था कि जो आज जो बाबूलाल को मारा, तो उसके बाद में एक व्यापारी लोगों ने बोला कि बाबूलाल को थप्पड़ ने मारा है, और पूरा मीरा भाईंदर के व्यापारी को थप्पड़ मारा है. इसलिए हमने 200 आदमी का मीटिंग लिया. उन्होंने बाद में हमारे जो मेरा भाईंदर के व्यापारी ने कमिटमेंट किया कि एक काम करो, गुरुवार को अपन इसके लिए मोर्चा निकालेंगे. मला माहिती नाही कोणी काय भाजपचा होता की शिवसेनाचा होता की शिवसेनाचा. आम्हाला हे माहिती आहे, आमचे समाजाचे लोक आमच्या व्यापारी संघाने काढले त्यांचे सर्टिफिकेट हजर होते. सर्व आमचे व्यापारी वर्ग होते, कारण त्याची मजुरी तुम्हाला जर माहिती प्रकारचे सकाळी सर्वांनी प्रमाणे बंद होते. जे स्टोर्स होते, जे दुकान होते, ते सर्व राहिला भाग वेगळा. तुम्ही तुम्हाला सांगत
देतो की जर बीजेपी मला माहिती कारण आम्ही पण पक्ष काम केलेलं भाजपने पण बीजेपीचं जर हे मोर्चा असेल तर मीरा बीजेपीचे आमच्या मोर्चा नाहीतर आमच्याकडे ग्राउंड नव्हतं का पण आम्ही मंदिरमध्ये ठीक आहे. किरण तारे आहेत ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत. किरण तारे, जर असं नेमकं आता काय घडतंय की व्यापाऱ्यांनी मोर्चाचा इशारा दिलाय, व्यापाऱ्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध केलाय, पण मनसे मात्र आपण एक बघितलं गेल्या काही दिवसातलं भाजप नेते मनसेबद्दल फार कठोर भाषेत बोलायला तयार नाहीयेत, पण मनसैनिक किंवा मनसे नेते मात्र थेट भाजपवर आरोप करतायत. मराठी विरोधी असं लेबल भाजपवर लावण्याचा प्रयत्न होतोय. गेल्या काही दिवसात असं का घडतंय? आता सुद्धा या व्यापाऱ्यांच्या मोर्चाला भाजप पुरस्कृत मोर्चा म्हणून लेबल लावलं जात आहे. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला भाजप पुरस्कृत केलं जात आहे कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी बद्दल मनसेच्या लोकांच्या मनामध्ये विश्वास नाही. म्हणजे आपण असं गेल्या काही काळामध्ये बघितलंय की शिवसेना आणि मनसे यांची युती होता होता राहील की काय, आणि शेवटच्या क्षणाला भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नामुळे मनसे शिवसेनेकडे जाणार नाही अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली असताना अचानक उद्धव आणि राज ठाकरेंचा एकत्र मेळावा येणं त्याचा अर्थ कुठेतरी त्या दोघं भावांच्या मधला दुरावा कमी होत चाललेला आहे आणि त्या दोघांचं कॉमन टार्गेट कोण आहे तर ती भारतीय जनता पार्टी. त्यामुळे भारतीय जनता पार्टीबद्दल जितक्या आक्रमकपणाने बोललं जाईल तितकं त्यांच्यातलं अंतर हे कमी होत जाणार आहे, हे त्याच्या मागचं कारण आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये येतो की भारतीय जनता पार्टीची याच्यामध्ये भूमिका काय आहे तर भाजपची खरं म्हणजे याच्यामध्ये दोलायमान परिस्थिती झालेली आहे. हिंदी भाषेला विरोध पण करता येत नाही आणि मराठीचा आग्रह पण सोडता येत नाही, अशा कुठेतरी कोंडीमध्ये ते सापडलेले आहेत. त्यामुळे भाजपकडे पर्याय काय उरतो की हिंदी ही आपली अनेक भाषांमधली, भारताच्याच भाषांमधली अनेक भाषांमधली ही एक भाषा आहे, त्यामुळे कुठल्याही भारतीय भाषेला विरोध करू नका हे सांगणं ते पॉलिटिकली करेक्ट स्टेटमेंट याच्यामध्ये करतात. आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की महाराष्ट्रामध्ये तर मराठी बंधनकारक आहे त्यामुळे तुम्हाला मराठीतच बोलावं लागेल. अशा दोन्ही ठिकाणी भाजपची तिकडे अडचण होते. म्हणजे ना मराठीचा मुद्दा सोडतायत ना हिंदीचा मुद्दा सोडतायत, कारण दोन्हीकडे मतदार आहेत. हिंदी भाषिक मतदार सुद्धा भाजपला मतदान करतात, मराठी भाषिक सुद्धा भाजपला मतदान करतात. नशीब अजून गुजराती भाषेचा काही मुद्दा निर्माण झालेला नाही, कारण गुजराती भाषिक देखील भारतीय जनता पार्टीला मतदान करतात. त्यामुळे अशा त्रिकोणी परिस्थितीमध्ये समजा भारतीय जनता पार्टीला एखादी भूमिका घ्यायची असेल आणि ती भूमिका मनसेला पटणारी नसणार हे तर स्वाभाविक आहे, कारण मनसे काय किंवा शिवसेना काय या दोन्ही पक्षांचा जीव जो आहे, या दोन्ही पक्षांचा कोर जो आहे तो हा मराठी मतदारच आहे. त्यांना हिंदी भाषिक मतदार फार कमी मतदान करत असतील, अगदीच कोणी करत नसेल असा माझा दावा नाही, करत असतील पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. पण मराठी मतदार मात्र त्यांच्या हक्काचा आहे आणि मराठी मतदाराला कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपल्याकडे आकृष्ट करून ठेवणं ही मनसेची राजकीय गरज असल्यामुळे मनसेला हा मुद्दा हातात घेणं हे कर्मप्राप्त आहे. समजा उद्या असं झालं की सरकारने काहीतरी मोठी योजना जाहीर केली आणि ती मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांच्या भल्याची नसेल तर त्याच्यावर सगळ्यात मोठा आवाज कोण उठवणार तर तो मनसे किंवा शिवसेनेकडनं येणार. हिंदी भाषेचा समावेश पहिलीच्या वर्गापासून करणं हा जो मुद्दा होता, या मुद्द्याने शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना एक प्रकारे नवसंजीवनी दिलेली आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आता त्याच्या पुढचं पाऊल म्हणून मराठीच्या मुद्द्यासाठी खरे मराठीचे तारणहारे आम्हीच आहोत हे दाखवण्याची स्पर्धा या दोन्ही पक्षांमध्ये लावू शकते. शिवसेना जास्त स्ट्रॉंग मराठीचा पाठिंबा देऊ शकते की मनसे सर्वात जास्त प्रभावशाली पद्धतीने मराठीचं समर्थन करू शकते. अशी जर या दोघांमध्ये स्पर्धा लागली. बरोबर. किरण तारे सर, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. कोण अधिकाधिक कडवट मराठी आहे ही स्पर्धा आता असणार आहे, पण अधिकाधिक कडवट मराठी असण्याच्या पलीकडे मराठी माणसाचा शत्रू म्हणून नेमका कोणाला पोर्ट्रे केलं जाणार आहे त्याची चुणूक आता आपण गेल्या काही दिवसात बघितली आहे, पण मला त्याबद्दलचं तुमचं विश्लेषण ऐकायचं आहे. मराठी माणसाचा शत्रू कोणाचा एक ठराविक शत्रू मला वाटतं शिवसेना किंवा मनसे दोघेही प्रोजेक्ट करणार नाही. राजकीय फ्रंटवर जर त्यांना खेळायचं असेल तर त्यांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा शत्रू, तुम्ही ज्याला शत्रू म्हणतात तसा शत्रू आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये धरूया, हा राजकीय सगळ्यात मोठा शत्रू त्यांचा भारतीय जनता पार्टी असणार. कारण भारतीय जनता पार्टीचा मतदार हा सर्व भाषांमध्ये विभागला गेलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा मतदारांना सगळीकडे समर्थन मिळत असल्यामुळे भारतीय जनता पार्टी स्वाभाविकपणाने मनसेच्या आणि शिवसेनेच्या टार्गेटवर असणार हे उघड आहे. शिवाय एक समज असा निर्माण झालाय मुंबईमध्ये गेल्या काही दिवसामध्ये की मराठी माणसांची जर एकी होत असेल
ठाकरे बंधू जर एकत्र येत असतील तर त्याच्यामध्ये खोडा घालण्याचं काम कोण करते तर ते भाजप करते. त्यामुळे भाजप हा एक प्रकारे मराठी माणसाचं ऐक्य तोडण्याचा प्रयत्न करतोय असं वातावरण निर्माण झालेलं आहे. ते कितपत खरं कितपत खोटं आपल्याला माहित नाही, पण हे परसेप्शन आहे आणि राजकारण हे नेहमी परसेप्शनवर चालत असतं. हे परसेप्शन जितकं स्ट्रॉंग होत जाईल, हे परसेप्शन जितकं बळकट होत जाईल, तितकाच मनसे आणि शिवसेनेचा कडवटपणा हा अधिक प्रकर्षाने आपल्याला समोर येताना बघायला मिळेल. इथे भाषेचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा त्यांनी छान म्हणजे मनसेच्या प्रवक्त्यांनी खरी भूमिका मांडली की इथे भाषेचा विरोध नाहीये, त्यांनी ज्या प्रकारे मुजुरीने वागलेत त्याचा विरोध म्हणून आम्ही त्यांना सापड लगावलेली आहे. पॉलिटिकली बघितलं तर ही भूमिका करेक्ट आहे. त्यांनी असं पॉलिटिकली काही भूमिका एवढ्यासाठी म्हणतोय मी की त्यांनी हिंदीला विरोध नाही केलेला किंवा त्यांनी असं नाही म्हटलं की त्यांनी हिंदीमध्ये बोलले आणि मराठीत बोलण्यास नकार दिला म्हणून मारहाण केली असं नाही म्हटलेलं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुजुरीपणा केला म्हणून त्यांना आम्ही त्यांच्यावर काहीतरी थप्पड मारली आणि त्यांना आम्ही मारहाण केली. हा जो बचाव आहे ना हा एका प्रकारे मराठी माणसाला अप्रत्यक्ष अपील करणार आहे की इथे राहणारे अमराठी व्यावसायिक असतील किंवा अन्य कोणी लोक असतील त्यांना मराठी येत नसताना देखील ते जर मराठीचा अपमान करत असतील किंवा ते जर मुजोरीने वागत असतील तर त्यांना उत्तर देण्यासाठी आमच्यापुढे दुसरा पर्याय नाही. म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये पोलाईटपणाने किंवा अगदी कोणी नम्रतेने म्हटलं की मी ठीक आहे, मी तुमचं म्हणणं मान्य करतो, मला मी शिकतो आहे, तर आम्ही त्यांना हात लावणार नाही अशी मनसेची भूमिका आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये पण एक गोची आहे. म्हणजे याच्यामध्ये आता आपण असं बघू शकतो की जे वर्षानुवर्ष मराठी अमराठी ज्यांना आपण आता अमराठी म्हणू शकत नाही, राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की ज्याच्या तोंडून पुढे जय उमटतो तो मराठी आहे, अशी व्याख्या स्वतः राज ठाकरेंनी केलेली आहे. म्हणजे खैरेंना ते माहित असेल म्हणून त्यांचा उल्लेख नाही केला, राज ठाकरेंनी केलेली व्याख्या आहे. आणि या व्याख्येमध्ये बसणारे गुजराती भाषिक पण आहेत, हिंदी भाषिक पण आहेत, तेलुगू भाषिक पण आहेत, तमिळ भाषिक पण आहेत. त्यांना आपण मराठी म्हणायचं की नाही म्हणायचं, ते आपल्याशी मराठीमध्ये संवाद साधतात की आपण त्यांच्याशी हिंदीमध्ये संवाद साधायचा, हा खरा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. त्यामुळे मुंबईत राहणारा मराठी कोण जो गेल्या 5 पिढ्यांपासून 7 पिढ्यांपासून राहतोय, जो गणेशोत्सवामध्ये सहभागी होतो, जो मराठी सणवारांमध्ये सहभागी होतो, जो दहीहंडीमध्ये सहभागी होतो, तो मराठी मानायचा की जो फक्त भाषेच्या आधारावर त्याची स्वतःची जी काय त्याची भाषा असेल. मला आपल्याला अशी अनेक कुटुंब माहिती आहेत, मला स्वतःला माहिती आहेत, बंगाली कुटुंब वर्षानुवर्ष मुंबईत राहणारं घरामध्ये मराठी बोलतं, त्यांना बंगालीचा एक शब्द पण येत नाही बोलता, फक्त त्यांचं आडनाव बंगाली म्हणून आपण त्यांना बंगाली म्हणणार आहोत, आपण त्यांना मराठी म्हणणार आहोत, याचा पण आपण विचार करायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. अवधूत वाघ सर, याच मुद्द्यावरून माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मुद्द्यांबाबत डिप्लोमॅटिकली करेक्ट राहताना भाजपला तारेवरची कसरत करावी लागते का, पहिला प्रश्न. आणि दुसरा म्हणजे अध्यादेशावरून एक गोष्ट तर लक्षात आली की मराठीच्या मुद्द्यावरून भाजप पर्यायानं सरकार हे बॅकफुटला गेलाय, त्यामुळे दोन्ही अध्यादेश रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांना करावी लागली. मला असं मुळीच वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मराठीच्या मुद्द्यावर कुठेही तडजोड करणार नाही. मराठी ही आमची प्राथमिकता आहे. मराठी भाषा ही पहिलीपासून कंपल्सरी सक्तीने शिकली पाहिजे आणि मराठी भाषा ज्यांना येत नाही अशांनी सुद्धा मराठी भाषेचा स्वीकार करून मराठी भाषा ही आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आणली पाहिजे, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की महाराष्ट्रामध्ये येणारे जे पाहुणे असतात, महाराष्ट्रामध्ये येणारे जे पर्यटक असतात, त्यांनी पहिल्या दिवसापासून मराठी बोलली पाहिजे. मराठीचा सन्मान जे लागतील त्यांचा महाराष्ट्र सन्मानच करेल आणि पण मराठीचा सन्मान करत असताना इतर भाषेचा अनादर होणार नाही याची पण आम्ही काळजी करू. काल मी बोलताना बोललो कुठचीही भाषा आमची शत्रू नाही. बोलता बोलता काल कोणतरी म्हणालं की इंग्रजी आणि हिंदी मराठीची शत्रू आहेत. अजिबात नाही. आम्ही कुठच्याही भाषेला आमचा शत्रू मानत नाही, परंतु आम्ही मराठी भाषेला आमची मातृभाषा, आमची आई आणि आमचं श्वास प्राण सारं काही मानतो. त्यामुळे आमची तारेवरची कसरत नाहीये. लॉ अँड ऑर्डर सुरक्षित ठेवण्यासाठी हा महाराष्ट्र शेवटी एक संघराज्य आहे. या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मीरा भाईंदरला किंवा कुठच्याही माणसाला येण्यासाठी आपण बांधू शकत नाही. तुम्ही अगदी इंदोरला गेलात तर तिकडे मराठी माणसं मिळतील, बडोद्याला मिळतील, तंजावरला मिळतील, बेळगावला मिळतील. तुम्ही कशाला झाशीची राणी नेवाळकर, हे झाशीला जे आहे ते नेवाळकर कुटुंब आहे. झाशीची राणी ही तांबे, ते पण तिकडे सेटल झालेले आहेत. ग्वाल्हेरला आहे, सर्व दूर मराठी माणूस पसरलेला आहे आणि तो अतिशय काशीला आहे. सगळीकडे मराठी माणूस आहे. मराठी माणूस सुद्धा फक्त महाराष्ट्रापुरता सीमित करू नका. मला फक्त जाता जाता एक वाटतं, अशा तऱ्हेने भाषा विषयक वाद आणून आपण मराठी माणसाचं नाव
अगदी राष्ट्रीय स्तरावर आणि जागतिक स्तरावर तिकडे कुठेतरी आपण कमी आणतो आहोत. मराठी माणसं भांडकुदळ आहेत, मराठी माणसं हिंसाचारी आहेत, मराठी माणसं गुंड प्रवृत्तीची आहेत, अशा प्रकारची प्रतिमा जर अशा कारणाने जगभरामध्ये राज्यभरामध्ये निर्माण होत असेल तर त्याला शेवटी आपणच जबाबदार असू. या जबाबदारीचं भान ठेवून आपल्याला वागावं लागेल. आपल्याला सुद्धा या राज्यामध्ये या देशामध्ये राहताना संपूर्ण देशाचा विचार करावा लागेल. एवढीच माझी नम्र विनंती. खूप महत्वाचं तुम्ही बोललात योगेश खैरेजी. तुम्हाला वाटत नाही का की अशा कृतींमधून मनसैनिकांच्या या अशा मारहाणीच्या प्रकारांमुळे मराठी माणसाची प्रतिमा देशपातळीवर कुठेतरी मलिन होते? एक सहिष्णू परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे, त्या परंपरेला काळीमा फासणारी घटना वाटत नाही का? महाराष्ट्राला सहिष्णू परंपरा लाभलेली आहे, त्याबद्दल क्रियेला प्रतिक्रिया देण्याची सुद्धा परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे मी परत एकदा सांगतो की ज्या पद्धतीने क्रिया झाली त्या पद्धतीची ती प्रतिक्रिया होती. जर का ज्या पद्धतीने त्यांनी जर अतिशय सौजन्यपणाने सांगितलं असतं तर पुढचा विषय वाढलाच नसता. मी परत एकदा सांगतो की अवधूत जे आता जे म्हणाले की जे पाहुणे येतात, पर्यटक येतात, तर मी स्पष्टपणे सांगतो की जे पाहुणे म्हणून येतात, जे पर्यटक म्हणून महाराष्ट्रात येतात, त्यांच्याकडून मराठी भाषा लगेच बोलली जावी अशी अपेक्षाच नाही. बरोबर. पण जे वर्षानुवर्ष इथे महाराष्ट्रात राहतात त्यांनी मराठीचा आदर करायला नको का? त्यांनी मराठी भाषा शिकायला नको का? ही अपेक्षा जर महाराष्ट्र ठेवत असेल तर यात गैरविषय काय यात? जर का आणि हे होऊन जर 20 वर्ष राहून मराठी येत नसेल आणि जर त्या पुढे जाऊन मगरुरीची भाषा केली जात असेल, मी मराठी शिकणार नाही असं बोललं जात असेल, मराठीचा अपमान केला जात असेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो पक्ष आहे ना तो मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणूस यासाठी उभा राहिलेला पक्ष आहे. ज्या ज्या वेळी या गोष्टींचा अपमान होईल, अपमानास्पद गोष्टी घडतील, मगरुरीची भाषा होईल, मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी उभा राहणारा पक्ष मनसे असं तुम्ही म्हणत आहात योगेश खैरे. मग या सगळ्या घटनेला आणखी बाजू आहे जी अधोरेखित केली आहे भाजपचे नेते नितेश राणे यांनी आणि सोशल मीडियावर सुद्धा त्याची चर्चा आहे. जेव्हा मग मुंबईमध्ये एका मराठी मुलाला मराठी बोलण्याचा आग्रह धरल्याबद्दल कानाला पकडून माफी मागायला लावलं जातं, तेव्हा मनसैनिक कुठं असतात? मग हाच मराठीचा आग्रह तुम्ही मालवणीमध्ये जाऊन का करत नाहीत? मग मनसैनिकात तशी हिंमत नाहीयेत का की केवळ हिंदी भाषिक हिंदू हा मनसेचा सॉफ्ट टार्गेट आहे? नाही सौरभजी, एक लक्षात घ्या, तुम्ही मालवणी भाषेचा उल्लेख केला. आज महाराष्ट्रामध्ये मालवणी भाग म्हणतोय मी जो की मुस्लिम बहुल आहे, त्याकडे त्यांनी पॉइंट आउट केलाय. मुस्लिम बहुल भागामध्ये मराठीचा आग्रह करण्याची मनसैनिकांमध्ये हिंमत आहे का असा प्रश्न अप्रत्यक्षपणे नितेश राणेंनी उपस्थित केलाय. नाही तुम्ही म्हणजे नितेश राणेंनी महाराष्ट्र सैनिकांमध्ये किती हिंमत आहे आणि राजसाहेबांमध्ये किती हिंमत आहे हे महाराष्ट्राने अनेकदा बघितलेले, देशाने अनेकदा बघितलेले. ज्या भूमिका घ्यायला अनेक पक्ष घाबरतात ना, त्या भूमिका स्पष्टपणे निर्भीडपणे महाराष्ट्र सैनिकांनी घेतलेल्या आहेत. अनेक महाराष्ट्र सैनिकांवर यासाठी अनेक केसेस दाखल आहेत, अनेक ठिकाणी त्यांनी संघर्ष केलाय, अनेकांवर केसेस चालू आहेत, अनेकांवर गुन्हे दाखल झालेत. त्यामुळं आम्ही या गोष्टींना कधी घाबरलेलो नाही आणि घाबरण्याचा डीएनएच मनसेचा नाहीये. मनसेचा डीएनए आक्रमक पद्धतीचा आहे आणि त्यासाठी होणाऱ्या परिणामांची पण आम्ही भोगण्याची आमची तयारी असते. हे सातत्याने सगळे संपूर्ण देशाने, महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. अगदी थोडक्यात कमेंट घेऊयात, चर्चेची वेळ संपत आली आहे. अवधूत वाघ, 1 मिनिट. सौरभ, आज 3 जुलै आहे. संत शिरोमणी नामदेवांची आज निर्वाण दिन आहे. ज्या संत नामदेवांच्या अभंगाला 1000 किलोमीटर लांब असलेल्या पंजाब मधील शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये स्थान मिळालं आहे. ही आपली भाषा, ही आपली संस्कृती आणि ही आपली परंपरा, ही महाराष्ट्राची परंपरा आपण सर्वांनी मिळून पुढे नेऊया. हीच आज संत नामदेवांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल. वा, अतिशय योग्य सबब तुम्ही केलेला आहे अवधूत वाघ सर. पण शेवटी मला बाबूलाल चौधरी यांच्याकडे जायचं आणि तरुण शर्मा यांच्याकडून सुद्धा अगदी 10-10 सेकंदात प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. बाबूलाजी आणि तरुण शर्माजी, एक रास्त अपेक्षा आहे की तुम्ही महाराष्ट्रात राहता तर तुम्हाला मराठी यावी आणि तुम्ही मराठी बोलावं. तुम्ही मराठी बोलात तर आम्ही आनंदाने सगळे त्याचं स्वागत करू. त्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्याला, महाराष्ट्रात राहणाऱ्याला, मुंबईत राहणाऱ्याला मराठी यावी अशी भूमिका तुम्ही घेणार आहात का? आणि बाबूलालजी, तुम्ही आता मराठीत बोलणार आहात का तुमच्या दुकानात आलेल्या मराठी माणसांशी आणि इतरांशी? हम बोलेंगे ना मराठी. तरुण शर्माजी, तुम्ही सुद्धा संघटना म्हणून, एक नेता म्हणून तशीच भूमिका घेणार आहात? सर, मी तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये बसलेलो आहे. जर मी पण राजस्थानी 40 वर्षापासून माझे वडील इथे आहे. आम्ही स्वतः शाळामध्ये मराठी शिकलेले आहे.
मी सर्वांना एकच म्हणायचा माझा प्रयत्न होता की यू कॅन कॉल फॉर आवर बर्थ सर्टिफिकेट, पण सर तुम्ही आमच्याकडून वफादारी सर्टिफिकेट मागता की आम्ही महाराष्ट्रासाठी वफादार आहे की नाही? अरे आम्ही महाराष्ट्रासाठी वफादार आहे की नाही? ते सर्टिफिकेट पण आमच्याकडे मागू शकत नाही. यू कॅन कॉल फॉर बर्थ सर्टिफिकेट. आम्ही सर्व बाजूने आम्ही प्रयत्न केले की महाराष्ट्र. आता साहेबांनी म्हटलं माझं एकच मत आहे सर, आय एम स्टॉपिंग माय आर्ग्युमेंट्स विथ दिस. माझं एकच मत आहे, जर अशा प्रकारे प्रयत्न होणार तर मला सांगा, आर्मी ऑफिसर विचार सेफ गार्डिंग दी बॉर्डर, दे आर गोइंग टू क्लेम की पंजाबी आर्मी ओनली प्रोटेक्ट दी पंजाब गवर्नमेंट. I am Maharashtra, I am officer, I will protect Maharashtra, and I am a Sikkim officer, I will protect Sikkim. This is not unity. Where the unity is taken off. आपली युनिटी कुठे घेऊन चाललो आपण सर? ठीक आहे. Only pretext that I am not able to speak. I have been slapped 11 times. ठीक आहे. अतिशय स्वागतार्ह भूमिका सगळ्यांनी घेतलेली आहे आणि एका चांगल्या नोटवर ही सगळी चर्चा आपण थांबवतोय. बाबूलाल जी यांनी सुद्धा म्हटलंय की यापुढे मराठी बोलण्यात मला अडचण नव्हती, मी अनेक ग्राहकांशी सुद्धा मराठी बोलतो, पण यापुढेही कोणी आलं तर मी आग्रहानं मराठीत बोलेल. आणि एवढीच अपेक्षा आहे सगळ्यांची की इथे जन्मलेला प्रत्येक जण मराठी असावा आणि मराठी माणूस जितकं मराठीवर प्रेम करतो तितकंच इतरांनी सुद्धा करावं, एवढीच अपेक्षा आहे आणि ती आता पूर्ण होईल अशी अपेक्षा आपण करूयात. आणि या चर्चेत इथेच थांबूयात. सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या चर्चेत सहभागी झालात. आपली